नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, द्वितीय वर्ष विज्ञान, मराठी अभ्यास पुस्तक, मराठी कथादर्शन, द्वितीय सत्र 2020 पासून. या संपादित कथेच्या संग्रहातील तिसरी जी कथा आहे मारवा नावाची, ती आज आपण बघणार आहोत. मारवा या कथेच्या लेखिका आहेत लेखिका आशा बगे. आशा बगे यांचा परिचय आधी आपण करून घेऊया. जन्म 27 जुलै 1939 साली नागपूर येथे. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात सत्यकथेपासून झाली. त्यांची गाजलेली कथा रुक्मिणी 1980 साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचे अनंत, ऑर्गन, चंदन, दर्पण, निसटलेले, ऋतू वेगळे, जलसाघर, पूजा, पाऊल वाटेवरले गाव, मारवा, भूमिका आणि उत्सव, धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, पिंपळपान, भाग 1 ते 3, सहलेखक श.ना. नवरे, हमीद दलवाई असे कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांची चक्रवर्ती, त्रिदल हे पुस्तकं प्रकाशित झाले. त्यांची चक्रवर्ती आणि त्रिदल, प्रतिद्वंद्वी, भूमी, मुद्रा, वाटा आणि मुक्काम हे अनुवादाची पुस्तकं आहेत. वामन चोरघडे यांच्या निवडक कथा 1-2 त्यांनी संपादित केलेल्या आहेत. श्रावणस्तरी, सेतू अशी पुस्तकं प्रकाशित आहेत. मोठ्या कुटुंबात होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहेत. त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या भूमी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर मालतीबाई दांडेकर पुरस्कार आणि राम शेवाळकर यांच्या नावाचा पहिला साहित्यव्रती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आता आपण बघूया मारवा ही आशा बगे यांची कथा. उन्हा उतरणीला लागली तरी अजून रघुनाथ आला नव्हता. आबा वाड्याच्या पायऱ्या उतरून अंगणात आले. वठत चाललेल्या चाफ्याची सावली अंगणात वेडीवाकडी पसरली होती. आबा फेऱ्या घालत राहिले. त्यांची ही सावली त्यांच्या जोडीनं हलत राहिली. मग मुद्दाम आबा त्या चाफ्याच्या उघड्या बोडक्या सावलीत उभे राहिले. दोन्ही सावल्या एक झाल्या. आज वैकुंठ चतुर्दशीचं भजन येऊन ठेपलं. महादेवाच्या मंदिराला दिलेला रंग वाळून पक्का झाला तरी रघुनाथाचा पत्ता नाही. यायचा तर काल सकाळीच, थोडं मागं पुढं म्हटलं तर संध्याकाळी, हद्दच झाली तर आज सकाळी. तात्या शेनाडाकडलं तुळशीचं लग्न रघुनाथाच्या मंगलाष्टकांनी गरजलं नाही असं कधी झालं नाही. अगदी उशीरच म्हटला तर मंगलाष्टकं चालू असताना येऊन ठेपायचा हा. काल तात्या शेनाडानं 10 वेळा विचारलं, रघुनाथ करता अजून थोडं थांबू का? पण वाट पाहिली की येत नाही माणूस हटखोरासारखा. अखेर तात्यानं आपल्या भसाड्या आवाजात मंगलाष्टकं म्हटली. बरं, येतो न येतो याबद्दल रघुनाथाकडून एवढ्यात काही निरोपही नव्हता. परवाच तर राऊर केल्याहून त्याचे मित्र इंजिनियर कानडे येऊन गेले. त्यांच्याजवळ रघुनाथ काहीच बोलला नव्हता म्हणे. वासंतीचं, रघुनाथाच्या बायकोचं, पत्र येऊनही 3 एक आठवडे होऊन गेले. तिनं लिहिलं होतं, आम्ही बहुतेक येऊच, सध्या यांना काम फार आहे, सुटी मिळते की नाही कुणास ठाऊक. त्या सुमारास कदाचित दुर्गापूरला ऑफिसच्या कामासाठी जावं लागेल असं म्हणत होते. तरी पण शक्यतो येऊच. पत्रातले बहुतेक शक्यतो असले धूसर शब्द आबांना जरा खटकले होते. दूरवर रेंगीचा अस्पष्ट खडखडाट ऐकू आला. आबांनी डोळे ताणून पाहिलं पण नुसताच धुरळा उडालेला दिसत होता. आबांची नजर वना नदीच्या संथ पाण्यावर टेकली. समोरून लहानशी दगडी उतरण आणि तिथून एक मळकी पाऊलवट थेट नदीपर्यंत गेली होती. नदीच्या एका अंगाला 3,000 वस्तीचं हे लहानसं उमरी गाव पहुडलेलं होतं. आबांनी नजर मागे ओढली. नदीच्या ऐलथडीला डोंगर माथ्यावर उभा असलेला हा देशपांड्यांचा 3 मजली वाडा अजूनही पूर्वीच्या दिमाखात उभा होता. गावातल्या साऱ्या घरांपेक्षा उंच, वाड्याच्या एका अंगाला गोपालकृष्णाचं मंदिर आणि समोरच्या बाजूला महादेवाचं. दोन्ही मंदिरं देशपांड्यांचीच. आता मालगुजारी संपली होती तरी साऱ्या उमरेड तालुक्यात उमरीच्या देशपांड्यांचं अजून नाव होतं. आबांचे वडील तात्या जाऊनही एक तप लोटलं होतं. आबांचा मोठा मुलगा डॉक्टर होता. अमेरिकेत स्थायिक झाला होता. कमा त्यांची एकुलती एक मुलगी. तिलाही रावसाहेब नगरनाईक काळे यांच्यासारखं तोलामोलाचं स्थळ मिळालं होतं.
धाकटा रघुनाथ इंजिनियर होता. नोकरी लागून तो राऊर केल्याला गेल्यावर सिलिंगच्या कात्रीतून सुटलेला शेतीवाडीचा पसारा आवरत सावरत आबा आणि नाणी नागपूरचं घर बंद करून उमरीलाच राहायला आली होती. खालच्या मजल्यापासून तो वरच्या मजल्यापर्यंत वाड्यावरून आबांची नजर फिरफिरत गेली. वरच्या मजल्यावरून त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाच्या मंदिरावर चढलेला त्रिपूर पाहायचाच या जिद्दीनं लहानगा रघुनाथ झोप डोळ्यात दाटूनही पापणी मिटवत नसे. ते आबांना आठवलं. सुरेश देवताळे मग गमतीने म्हणायचा, 12 वाजून गेले मालक, भैरवी घ्या आता, छोटे मालक पेंगलेत. येतोय का आबा रघुनाथ? आबा मागे वळले. जनार्दन मुंजे येऊन विचारत होता. आबा म्हणाले, आल्याखेरीज राहायचा तर नाही, आजवर कधी चुकलं नाही. हो, वेळेपर्यंत येईलच, तसं तोच सारं सांभाळून आहे, बाकी म्हणजे बरंच बरं. असं म्हणून जनार्दन मुंजेने हात उडवले. बाकी हा शब्द अमेरिकेत गेलेला मुलगा आणि 2-4 वर्षांनी एकदा उत्सवाला येणारी कमा यांच्याकरता होता. जनार्दन मुंजेचं खरं होतं. एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एवढा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पण रघुनाथ अजूनही सारं राखून आहे. गोपाळकृष्णाच्या सेवेला रघुनाथ तसा दरवर्षी न चुकता येतोय. आबांच्या बरोबरीनं मागे उभा राहतो. आबांचा स्वर कमी पडतोयस वाटला की आपला स्थिर सुरेल षड्ज आबांच्या थरथरत्या स्वरात मिसळून देतो. सावकाश पण विश्वासानं. मग आबा जरा थांबतात, विश्रांती घेतात, कौतुकानं रघुनाथकडे बघतात. रघुनाथचं येणं हे असं ठरलेलं. वर्षातून एकदा सुटी काढून बायको मुलांना घेऊन यायचं, ते या कार्तिकी पौर्णिमेच्या उत्सवाला. आणि तसं यायलाही हवंच, कुळाचाराची बाब. सेवेला हजर व्हायलाच हवं. रघुनाथनंही हे मनापासून मानलेलं, स्वीकारलेलं. तशीच अडचण असली तरी वैकुंठ चतुर्दशीच्या भजनापासून ते प्रक्षाळ पूजेच्या समाप्तीपर्यंतचे उत्सवाचे हे 4 दिवस रघुनाथ मोकळे ठेवतो. कुठली अडचण नसली तर मात्र त्याच्या येण्याचा दिवसही ठरला. तात्या शेनाडाकडचं तुळशीचं लग्न आणि रघुनाथचं येणं हे कित्येकदा सम साधून आलंय. कार्तिकी पौर्णिमेचा हा उत्सव म्हणजे देशपांड्यांचा एक मोठा कुळाचार. वैकुंठ चतुर्दशीचं भजन महादेवाच्या देवळात, तर त्रिपुरीचं भजन गोपालकाला आणि प्रक्षाळ पूजेचं भजन गोपाळकृष्णासमोर ठरलेलं. आबांचे वडील तात्या असताना प्रश्नच नव्हता. वाडा नांता ठेवला, नांता होता. नंतर मुलांच्या शिक्षणाकरता आबा नागपूरला राहिले. वाडा बंद ठेवला तरी गोपालकृष्णाच्या पूजेला आणि नैवेद्याला पुजारी ठेवला होता. देवघर आणि त्यालगतची खोली त्याला दिली होती. शेतीवाडीच्या कामानिमित्त अधूनमधून आबांची फेरी नागपूरहून उमरीला असायचीच. तात्या असताना गेल्यावरही कार्तिक पौर्णिमेचा हा उत्सव कधी व्हायचा राहिला नाही. तशीच रघुनाथ राऊर केल्याला गेल्यावरही त्याची दरवर्षीची वारी चुकली नाही. आताच असं कसं होईल? परत बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज आला. रघुनाथाची आवडीची जोडी मुद्दाम आबांनी बसस्टँडवर ठेवली होती. आबांनी डोळे ताणून पाहिलं, पण ही जोडी देवताळे पाटलाची. भजनात बरोबरीनं सूर पेलून धरणारा, अडाणासारख्या रागातही वरच्या षड्जाला कधी कमी न पडणारा सुरेश देवताळे आता नव्हता. 2 वर्षापूर्वीच तो संपला आणि सुरेश देवताळेची मुलं गाण्यात त्याच्यासारखी नव्हतीच. सुरेश देवताळेसारखा सच्चा सूर त्याच्याबरोबरच संपला होता. देवताळे पाटील, तुम्ही एकदा स्वर लावला का आमचं सारं खोटं बघा. पोरांना द्या तुमचा गळा, असं आबांनी अनेकदा त्यांना सांगावं आणि देवताळ्यांनी म्हणावं, देणारे आपण नाही आणि घेणारे मुलं नाहीत आबा. तेव्हापासून अनेकदा स्वतःच्या मागे रिकामी राहिलेली गादी आबांना भेडसावू लागली होती. देवताळे गेल्यापासून तर ही भीती अधिक वाढली होती. त्यामुळे आबांनी यावेळी महिन्यापूर्वीच रघुनाथाला पत्र टाकलं होतं, यावर्षी सारा उत्सव तुझ्यावरच. मला खोकला खूप आहे, ढास थांबत नाही, जेवण तुटलंय, झोप नाही, थकवा येतो. आणि हे अडचणींची नामावळी लिहिता लिहिता आबा थबकले होते. स्वतःला त्यांनी थांबवलं होतं, पण त्यांना लिहावंसं वाटलं होतं. रघुनाथ, मला बरं नाही हे एक कारण, पण रघुनाथ, आता तुझी जागा तू घ्यायला हवीस. उत्सवात तुझ्या जागेवर तू नीट पाय रोवून उभा आहेस, हे मला माझ्या डोळ्यांदेखत दिसायला हवं. तात्या अंथरुणावर पडले आणि पूर्वतयारी शिवायच गोपालकृष्णाच्या सेवेला मी उभा राहिलो. माझ्या कामगिरीबद्दल तात्यांनी इतरांना विचारलं. इतरांनीही विश्वास दिला, तरीही ते साशंकपणे विचारतच राहिले. हे पद घेतलं. तात्या गेले ते माझ्या मनात अनेक प्रश्न ठेवून.
मला तसं नाही करायचं. मी चांगला हातीपायी धड असताना सूत्र तुझ्यावर सोपवून जाणार, माझ्या जागी तू उभा राहिलेला निवल्या डोळ्यांनी बघणार. पण हे काही न लिहिताच आबांनी पत्र बंद केलं होतं. सावल्या सरल्या. आभाळ केशरी व्हायला आलं. नोव्हेंबर संपत आला होता. थंडीत दिवाळीतलं गुलाबीपण संपून थंडी बोचायला लागली होती. आबांनी दोन्ही हात कुडकुडल्यासारखे जवळ आणले. नानींनी आतून आवाज दिला. असं वाट बघत राहिल्यानं तो येणार आहे का? आज चला, थंडी आहे. आजच्या भजनाला नसला तरी त्रिपुरीच्या भजनापर्यंत येईल रघुनाथ. मागं म्हणणारे जास्तीचे सांगून ठेवा, म्हणजे रघुनाथाची उणीव भासायची नाही. तबल्याला वेळावरून तांबोळी मास्तर यायचेत ना. आणि पेटी? मध्येच आबांनी विचारलं. खरंच रघुनाथ आला नाही तर पायपेटीवर कोण बसणार? आबांना पुन्हा एक ढास आली. नानी त्यांना बळेच आत नेऊ लागल्या. आत जाताना आबांनी वळून पाहिलं. हिरव्या डोंगरावर केशरी प्रकाश पडला होता. घराकडे परतणाऱ्या गायी वासरांच्या घंटा वाजत होत्या. नदीचं सावळं पात्र संत होतं. त्यात त्रिपुरी पौर्णिमेचं चांदणं पडायला अजून 24 तास बाकी होते. मंदिराचे सफेदी केलेले कळस पांढरे पडल्यासारखे एकाकी उभे होते. आबा वाड्यात आले. वाड्याच्या दगडी पायऱ्या चढताना त्यांचा एकदा तोल गेला. मग ते बैठकीतच लोडाला टेकून बसून राहिले. नानीही तिथंच टेकल्या. माझघरात झोपाळ्याच्या कड्या वर बांधून ठेवल्या होत्या. पाटीही काढून ठेवली होती. तिकडे पाहात आबा नानींना म्हणाले, त्या झोपाळ्याच्या कड्या खाली सोडायला सांग. जरा खोबरेल तेल घाल, म्हणजे वाजणार नाहीत. उद्या मुलं आली की पाळण्याकडेच धावतील. नानींना हसू आलं. त्यांनी मानेनंच हो म्हटलं आणि कवडूला वाणीची शेलकी कणसं तोडून ठेवायला सांग. ते पुढं म्हणाले. अजून हुरडा व्हायचा आहे, नानी म्हणाल्या. पण आबांना ते पटलं नाही. तुमचं हे असंच. माहीत नाही किती सुटी काढून तर येतोय. हुरडा आपला झाला नसेल तर वेड्याहून बोलव. तांबोळी मास्तरबरोबर कणसं पाठवायला निरोप दे. कवडूला पाठव, मी देतो पत्र. पत्र कुणाला देणार? आपल्या नाना हेडाऊला. देईल तो. न द्यायला काय झालं? दोस्तच रघुनाथाचा. नाही, 2 वर्षामागं रघुनाथाचा आणि त्याचा कसला वाद झाला तेव्हापासून तो उत्सवाला देखील येत नाही. तरुण रक्त गरम व्हायचंच. कणसं रघुनाथ करता हवीत म्हटलं तर त्याचा राग जाईल सुद्धा. तो येईलही कदाचित. आला तर मजा येईल. गळा गोड आहे त्याचा. नानी पुन्हा हसल्या. जेवायला काय करायचं? कर काहीतरी हलकंसं. मुगाची खिचडी? हां, टोमॅटोचं सार कर फुरकायला. तुम्हाला आठवतं काय? सार फुरकताना चहा पिताना तुम्ही आवाज करता ना, रघुनाथाला ते आवडत नाही. मला म्हणतो. काय म्हणतो? हेच, आबांना सांग जरा. आबांना हसू आलं. उद्या जरा शेतावरील 1-2 माणसं घरी बोलावून घ्या. सवंगण जरा राहू द्या म्हणावं. एकजण तर मुलांच्या मागच राहील. मागच्या वर्षी रघुनाथ राऊर केल्याची ती कानडे मंडळी घेऊन आला तेव्हा तुझी केवढी त्रेधा उडाली. तेव्हा आपल्यापेक्षा आबांचीच धावपळ झालेली नानींना आठवली आणि त्यांना हसू आलं. रात्री महादेवाच्या मंदिरात वैकुंठ चतुर्दशीचं भजन सुरू झालं. तांबोळी मास्तर तबल्यावर होते. बकाराम, तात्या शेनाड, जनार्दन मुंजे प्रायमरी शाळेचे शिवणकर गुरुजी मागं होते. पदं त्यांच्या जिभेवर होती. अनेक वर्षांची सवय होती. पंचपदी होऊन गेली आणि आबांचा धीर सुटत चालला. 1 वर्षी पाहता रुपडं हे मायालोभ आटलाजी हे पद घेतलं होतं आणि दारातून आरोळी आली होती. आलो आबा, मध्यम घ्या, पाय धुतोनी. हे पद रघुनाथ मध्यमात घ्यायचा. आबांचा स्वर तितकासा चढत नसे. आता आठवणीसरशी आबांनी तेच पद घेतलं. रघुनाथ निरंजन हो आरूप देखिलेजी, पाहता रूपड हे माया लोभ आटलाजी. पण पद अर्ध्यावरच थांबलं. शेवटला षड्जाचा इकारण लागताच कुठेतरी घरंगळला. गार हवेने आबांचे स्वर थरथरून कापले. इकडे तिकडे फेकले गेले. तांबोळी मास्तरांनी लावलेला अघ्घा गुळमुळीत झाला. आबांना ढास आली. मागचा बकाराम पुढं आला. त्यानं आबांनी सोडलेल्या स्वरांचा ताबा घेतला. भजन पूर्ववत सुरू झालं. पण आबांचं लक्ष लागेना. आबा, सुंदरे चितघने घेता? शिवणकर गुरुजींनी विचारलं. ते रघुनाथ येऊ दे, उद्या ते त्रिपुरीच्या भजनात घेऊ. सहज सांगतोय अशा स्वरात आबा म्हणाले खरे, पण रघुनाथ नसताना ते पद घ्यायचा धीरच आबांना होत नव्हता.
वैकुंठ चतुर्दशीचं भजन न रंगता संपलं. स्वर साधे रेंगाळलेही नाहीत. तबल्यावरती थाप मंदिरात घुमलीही नाही. तांबोळी मास्तरांशी भजनानंतर आबांच्या गप्पाही झाल्या नाहीत. नाहीतर ऐकलेल्या एकसे एक मैफिलींचे किस्से रंगवत उरलेली रात्र सरायची. कधीतरी ऐकलेले नि मनाच्या गाभाऱ्यात दाटून राहिलेले ते सूर गप्पांच्या ओघात उरलेल्या रात्रीवर सांडायचे. तांबोळी मास्तर मल्लिकार्जुन मनसूर एकदा 1.5-2 तास तोडी गायले. सकाळची मैफिल होती. तोडी संपवून देसी घेतला. पण तोडीतला गांधार आपला वाट अडवून बसलेला बघा बाजूला होईना. यावर दाद द्यावी तशी तांबोळी मास्तर तबल्यावर थाप मारायचे. पुरे आता. मास्तरांना काही खायचं प्यायचं विचाराल, अंथरूण पांघरून बघाल की गप्पाच नुसत्या, असं मास्तरांच्या हातात दुधाचा पेला देत नानी म्हणायच्या. आज मात्र आबा मुकाट झोपायला गेले. त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस मख्खासारखा उभा राहिला. मंदिराचे पांढरे कळस अशक्त वाटायला लागले. वणा नदीच्या खुळखुळत्या पाण्यावर पडलेली सूर्याची कोवळी किरणं कडक होऊन पुन्हा मलूल झाली. हिरवा डोंगरमाथा केशरी होऊन उठला. दूरवर बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा वांज आवाज. अंगणात फेऱ्या मारायलाही आज आबा बाहेर आले नाहीत. त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र आभाळात हळूहळू वर सरकला आणि आरोळी आली. आलो हो आबा मी. आबांनी मनोमन गोपाळकृष्णाला हात जोडले. लाज राखलीस, सेवेत खंड पडू दिला नाहीस. रात्रीकरता काकडे तुपात भिजवणारे नानीचे ओशट हात थरथरले. केवढा उशीर, वाटलं येतोयस की नाही. अगं ऐनवेळी काम निघालं. काही टेक्निकल डिस्कशनसाठी दुर्गापूरला जावं लागलं. वासंतीला आणि मुलांना आधी पाठवणार होतो, पण ते येतील याची खात्री होतीच, पण आबा पुढं बोलले नाहीत. काल कुठल्या अवघड वाटेवरून जावं लागलं. हे याला बोलून कशाला दाखवायचं. ते इतकंच म्हणाले, कालचं भजन रंगलं नाही, रंग जमलाच नाही, चढणार नाही म्हणून स्वरही खालचाच ठेवला होता. आता आजचे रंगवू, पण तुम्ही मागं असाल ना आबा. पाहता रुपडं घेतलं काल. घेतलं पण त्यात अर्थ नव्हता. सुंदरे चिद्धने मात्र ठेवलं तुझ्याकरता. तुझ्या पदांना हात लावला नाही काल, हिंमतच नव्हती. रघुनाथ समाधानानं हसला. मंदिरात नेण्यासाठी बैठकीतच आणून ठेवलेल्या तबल्यावर त्यानं हलकेच थाप मारली. तांबोळी मास्तर आले आबा. कालच. जनार्दन मुंजेबरोबर जरा फिरायला गेला आहे शेताकडे. आणि गोपाळ काल्याला नाना हेडाऊ पण यायचा आहे. कालच निरोप आला. रघुनाथाच्या येणाऱ्या आबांचा वाडा गजबजला. मुलं केव्हाच पाळण्याकडे धावली होती. वासंतीने चहा पाण्याचा चार्ज घेतला होता. आपलाच अलगद लागलेला स्वर तृप्तीने ऐकावा तसा आबा सारं बघत निहाळत राहिले. गुणगुणू लागले. गुणगुणताना नकळत बिहागाचे स्वर आले. बिहागानं सुरुवात करायची आबा. आज आबा काही करणार नाही. सुरुवात तू करायची, समाप्तीही तूच करायची. वासंतीनं चहा आणला. रघुनाथ आल्याचं कळलं आणि पाहता पाहता बैठक भरून गेली. तांबोळी मास्तर, मुंजे, तात्या शेनाड सारीच होती. वासंतीनं पुन्हा चहाचं आधान चढवलं. रघुनाथ गप्पात गुरफटला. तसे आबा म्हणाले, जेवणाचं बघायला हवं रघुनाथ. ही सारी मंडळी तुझ्या पंक्तीला थांबलीत आज. ठीक 9ला सुरू करू भजन. आणि ती पायपेटी जरा बघून घे बाबा, वर्षभर बंद असते ना. ते असू दे तशीच आबा, यंदा मी नवीन आणली आहे. तुम्हाला चकित करायचं ठरवलं. मागं जातानाच भांदकरांना सांगून ठेवलं होतं. काम एकदम फर्स्ट क्लास जमलं पाहिजे. मेलमधून उतरलो होतो, थेट तिकडेच गेलो. तुम्ही पाहाल तर खुश व्हाल. असा गोड स्वर आहे आबा. अरे पण ही पायपेटी आपली पूर्वापार चालत आली आहे, आमच्या तात्यांच्या आधीपासून. पण आता ती काम देत नाही आबा. किती वेळा सुधरवली. ही नवी एकदम टॉप. तुम्हालासुद्धा स्वर लावावासा वाटेल. रघुनाथानं नवी पेटी बैठकीत आणवली. त्याची सराईत बोटं पेटीवरून सहज फिरू लागली. यमनातले गांधार निषाद समयीच्या वातीसारखे पुढे सारले गेले. तांबोळी मास्तरांनी एकदम दाद दिली. वा आबा, जवाब नाही. रघुनाथाचा हात अगदी गुणवंतासारखा गोड. गुणवंतराव, आपले गुणवंतराव वाकेकर हो. गुणवंतरावरून गप्पा गोविंदराव टेंब्यांच्या पूर्वा कल्याणात शिरल्या. पण आबा मूक होते. ती नवी कोरी बाजाची पेटी, तिचं पॉलिश केलेलं लाकूड, चकचकीत नव्या पट्ट्या, आबांना यातलं काही मानवेना. या नव्या प्रवाहात सहज शिरणं त्यांना जमेना. गोपालकृष्णाची मूर्ती, पितांबर, देऊळ, मुकुट, टाळ, झांज, पदांचे अर्थ, राग आणि आपणही फार जुने झालोत, झिजलोत म्हणून. बाकी रघुनाथ, पेटी मात्र झकास आहे, कुणीतरी म्हणाले. मग मात्र आबा तिथून उठलेच. रघुनाथ आल्याचा आनंद अकस्मात सांडला.
मनातलं सारं रघुनाथपर्यंत न्यायचं कसं ते कासावीस झाले. आणि त्रिपुरीचं भजन बेफांग रंगलं. पेटीही एकदम सुरेल होती. पंचपदीनंतर रघुनाथाला एकदम काल राखून ठेवलेलं त्याचं हक्काचं सुंदरे चितघणे घेतलं, तेही चढ्या स्वरात. सुंदरे चितघणे माझे रंगा येई ओ माते, वाजविसी टाळ सत्वर पावसी दीनानाथे. दिनानंतरच्या आकाराला मस्त गिरकी देऊन रघुनाथानं भूपातला षड्ज असा कसदार लावला की सारे पाहतच राहिले. आबांनीही नकळतच दाद दिली, थोडी मनाविरुद्धच. मध्यमातील 2-4 पदं घेऊन रघुनाथानं थेट अडाणा घेतला. हेच पद आबा तात्यासुद्धा तिलक कामोदात घ्यायचे. तात्यांनी बिहागात बांधलेले म्या नयनी देखिला हरी ग विटेवर बाई हे तर रघुनाथानं चक्क भैरवीत घेतलं. जनार्दन मुंजेनं अव्वा केलं. शिवणकर गुरुजी झांज देऊन तृप्त मनानं आरतीला उठले. मांडी बदलून तांबोळी मास्तरांनी तबला जरासा चढवला आणि मनाजोगा लागल्याच्या खुशीत मान हलवली. पण आबा कशात नव्हते. रघुनाथानं चालवलेली ही मोडतोड त्यांना अस्वस्थ करत होती. आज रघुनाथ आबांच्या जागी होता. आबांच्या वेशात धोतर उपर्ण घालून कमळाच्या 8ही पाकळ्या फुलून याव्या तसा त्याचा स्वर षड्जाला भिडू पाहत होता. आबा मागं बकारामजवळ उभे होते. कालपर्यंत ते रघुनाथाला आपली जागा देऊन टाकायला उत्सुक होते, पण आज त्यांना ती जागा सोडवेना. मनात कळ उठू लागली. रघुनाथ स्वर लावा म्हणत होता तर आबा आपले ध्रुवपद तेवढं धरून होते. त्यांचे शब्द स्वर सारं थरथरत होतं. आरतीच्या वेळी त्यांच्या हातातून काकडा खाली पडला आणि कुणीतरी त्यांना वाड्यात आणून बसवलं. रघुनाथ तन्मय होऊन आरती म्हणत होता. झांज ठेक्यात वाजत होती. ती लय साऱ्या मंदिराच्या आवारात भरून राहिली. ही रघुनाथाला चढली. तो बेभान झाला. धन्य वेणुनाद अणुक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. एरवी त्या सावळ्या विठोबाला डोळ्यात साठवतच आबांची मंत्रपुष्पांजली चढायची, पण आज रस निघून गेलेल्या उसासारखे ते चिपाड झाले. आपली जागा आपल्या मुलालाच देणं इतकं कठीण जावं, जिथे इतकी मोडतोड असावी. आबांऐवजी रघुनाथ हाच फक्त फरक पडायचा होता की सारा प्रवाहच रघुनाथ दुसऱ्या भूमीतून नेतो आहे. आपल्याला नेमकं काय डासतंय आबांना कळेना. छोट्या मालकांनी कमाल केली. आबांना काळजी नाही आता. आपली सेवा करून घेतोय गोपालकृष्ण, त्याला चिंता. मंडळीचे उद्गार आबा ऐकत होते. देवळाच्या कळसावरून त्रिपुराचा जाळ पौर्णिमेच्या आभाळाकडे झेपावत होता. त्याचा मंद उजेड नदीच्या पाण्यावर पडला होता. देवळावर त्रिपूर लावला म्हणजे आम्हाला उठवा आबा, असं सांगून मुलं केव्हाच गाढ झोपली होती आणि आबा टक्क जागे होते. दुसऱ्या दिवशी गोपालकाला. कार्तिक मासाच्या पहाट स्नानाची गोपालकाल्यानं सांगता व्हायची होती. गोपालकाल्याला आबांच्या वेशात रघुनाथ तयार झाला तेव्हा कोणीतरी म्हटलं, थेट आबांची प्रतिमा. आबांना ते पटवून घ्यावंसं वाटेना. देवळात जाण्यापूर्वी नानींना आबांना नमस्कार करायला रघुनाथ वाकला. तेव्हा नानींचे डोळे भरून आले, पण आबांना तसं काही वाटेना. वाकलेला रघुनाथ परत सरळ ताठ झाला आणि काही बोलणार तोच आबा म्हणाले, गोपालकाल्याच्या वह्या चाळून ठेवल्या आहेस ना? हो आबा. पण आबा मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, दृढ स्पष्ट स्वरात रघुनाथ म्हणाला. म्हणजे? आबांचा स्वर उखडल्याप्रमाणे हलला. तुम्ही गोपालकाला हे सगुण भक्तीचं प्रतीक मानता ना आबा? आबा काही बोलले नाहीत. त्यांनी नुसती मान हलवली. पण त्यांना म्हणायचं होतं, अरे मानता म्हणजे काय, आहेच तसं. गोकुळ गोपी अगदी यमुनेचं पाणीसुद्धा या सगुण भक्तीनं चिंब झालंय. मी निर्गुण भक्तीशी सांगड जोडणार आबा. म्हणजे तू वेगळा गोपाळकाळा करणार रघुनाथ? पण आपला हा पूर्वापार चालत आलाय. 3 पिढ्या गेल्या यात. स्वतःच्या शब्दांचा काठीसारखा आधार घेत चिरक्या स्वरात आबा म्हणाले. रघुनाथ हसला. लहान मुलांच्या बोलण्यावर हसावं तसा. नाही आबा, गोपालकाला तोच. पण मी वेगळ्या रंगानं मांडणार एवढंच. तुमचं पत्र आल्यापासून मी यावर विचार केलाय, तसा दरवर्षी करायचो. त्याला आता निश्चित दिशा दिली. जुनी पदं तीच, सारे तेच आबा. पण कुणी हाक दिल्यासारखं करून आबा तटकन उठले, मनाशी उसासत. रघुनाथाने हे काय मांडलंय? यासाठी काय याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली? खोलवर मुळं गेलेलं झाड मुळापासून उखडून दुसरीकडे लावल्यावर कधी फुललं फळलं आहे? पण ते काहीच बोलले नाहीत. शेवट न दिसणाऱ्या लांबच्या लांबच लांब वाटेकडे निर्विकार बघत राहिले. रघुनाथाची त्यांना काळजी वाटली. त्याला सांगावंसं वाटलं, बाबा रे, हा वसा कठीण.
पेलेल तर घे, नाहीतर सारं इथंच माझ्याबरोबर संपणार, थांबणार असं समजतो. आबांची कळ तांबोळी मास्तरांना बरोबर समजली. तेही त्यांच्या मागोमाग उठले. नी हळूच आबांनाच ऐकू येईल अशा आवाजात म्हणाले, तरुण रक्त आहे आबा, हे चालायचंच, पण हे सारं आपलं आहेच कुठं तांबोळी मास्तर. आपण फक्त सांभाळणारे. हे सारं बदलवणारे आपण कोण? जुन्या पायपट्टीवरून आपली थरथरीत बोटं फिरवत आबा म्हणाले, पण काल रघुनाथानं घेतलेले राग जास्त गोड वाटले, हे तर खरं ना आबा? आबा काही बोलले नाहीत. दुपारचे 4 वाजले. गोपालकृष्णाच्या मंदिराचा आवार माणसांनी फुलून गेलं होतं. भिवापूर, वेळा, सोनेगावहून माणसं आली होती. बाहेरची सतरंजी अंथरूण बसली होती. आबा देशपांड्यांचा सुरेल गळ्याचा इंजिनियर मुलगा आज गोपालकाला करणार आहे. एवढंच नव्हे तर तात्या आबा कधी गेले नाहीत अशा वेगळ्या वाटेनं तो चालण्यात येणार आहे, ही बातमी सगळीकडे पसरली होती. काही प्रसादाच्या आशेनं तर काही रघुनाथाला ऐकण्याच्या ओढीनं आले होते. गोपालकृष्णाच्या माथ्यावरलं विजेचं झुंबर पेटवलं गेलं. राणींनी दोन्ही समया उजाळल्या. खांबाला टेकून बसलेली म्हातारी माणसं ताठ बसली. गोपालकृष्णाच्या मूर्तीला पितांबर नेसवणाऱ्या, चांदीचा मुकुट डोक्यावर ठेवणाऱ्या रघुनाथाला आबा पाहत राहिले. स्वतःच्या सुरकुतल्या हातांऐवजी रघुनाथाचे बळकट, समर्थ, विश्वास देणारे हात त्यांनी पाहिले. त्याला सांगा ना, पुढं जा, यावर्षी नवीन आहे तो. मूर्तीच्या मागल्या पोकळीतून भरजरी पितांबराचं टोक गुंडाळून नेताना रघुनाथ जरा थांबलेला पाहून नानी आबांना म्हणाल्या. आबा जागचे हल्ले नाहीत. नाना हेडाऊच पुढे आला. स्वतःच्या आडमुठ्या मनाचा आबांना राग आला, पण त्यांचा इलाज नव्हता. सुरुवात करताना आबांना नमस्कार करायला उंचापुरा रघुनाथ खाली वाकला, तेव्हा मात्र आबांना थोडं गलबलून आलं. जरासं मनाविरुद्धच. ताठ राहणं जमलंच नाही. पहिले गोपालकृष्णाला ते पुटपुटले, आपण प्रथम उभे राहिलो तेव्हा नमस्काराला तात्या इथं नव्हते, ते नागपूरच्या घरी अंथरुणावर होते. आबांना आठवलं. पंचपदी झाली, रंगली. नाना हेडाऊ मागे होते. हेडाऊंच्याही स्वराला रघुनाथासारखाच गोडवा होता. रघुनाथानं पूर्वरंग सुरू करण्याआधी आबा पाहता पाहता विलक्षण अस्वस्थ झाले. रघुनाथाबद्दलच काल ही भावना नव्हती. कालचा अकारण उत्साही आता नव्हता. हा काय सांगेल? नीट बोलेल की अडखळेल? सारं आठवेल का? प्रसंगाचा क्रम तर नाही ना चुकणार? सारी पदं घेईल ना? नेमकं हवं असलेला नाहीतर विसरायचा. नवीन काय सांगायचं डोक्यात घेतलंय? गोपालकृष्णा, तूच सावरून घे. रघुनाथानं आबा, नानी, नाना, हेडाऊ, वासंती, तांबोळी मास्तर साऱ्यांकडे पाहिलं आणि पूर्वरंगाला हात घातला. आबांना बसल्या जागी घाम फुटला. स्वतः उभे असतानाही ते कधी इतके अस्वस्थ झालेले नव्हते. पण रघुनाथानं हळूहळू साऱ्यांचा ताबा घेतला. गोपाळकृष्णाचं ते मंदिर अगदी स्तब्ध होऊन गेलं. थंड पाण्यात शिरताना प्रथम जीव घाबरावा, पण एकदा पाण्यात शिरताच पाणी कोमटसर होऊन अंगाला बिलगावं तसं आबांना झालं. मघापासनं भांबावून किनाऱ्यावर उभे असलेले आबा प्रवाहात उतरले. रघुनाथ दूर पोचला होता. आबांनाही तिथवर पोचण्याची घाई झाली. रघुनाथ अगदी प्रवाहात होता. स्वतः चिंब होता, इतरांना चिंब करत होता. राधाकृष्णाचा शृंगार हा शृंगार नाही, ती महारास स्वतःच्या इच्छेकरता खेळलेली एकोहम बहुश्याम, मी एक आहे, अनेक व्हावं, ही त्या निर्गुण निराकार गोपालकृष्णाची इच्छा. तात्या शेनाड, मुंजे, तांबोळी मास्तर, आबा सारे चकित झाले. रघुनाथ सांगत होता ते त्यांना पटत गेलं. नवीन नव्हतंच काही, फक्त आकार नवा, रस्ता नवा, नजर नवी. या नव्या रस्त्यानंही हव्या त्या जुन्या ठिकाणी पोचता येत होतंच. बीज तेच होतं, कदाचित माती नवी असेल एवढंच. काल आल्या आल्या रघुनाथविषयी मनात आलेला आकस आबांना आठवला. ते शरमून गेले. अगदी आपल्यासारख्या दिसणाऱ्या रघुनाथाकडे ते पाहतच राहिले. रघुनाथाच्या जागी त्यांच्यासारखा दिसणारा त्यांचा मुलगा, त्याच्या जागी पुन्हा त्याचा मुलगा. अरे, एकाहून एक सुरेल सच्च्या स्वरांचे धनी. रिकामी राहणार म्हणून आबांना भेडसावत असलेली ही उत्सवाची गादी कधीच रिकामी राहणार नव्हती. सुरेश देवताळेचा स्वर त्याच्याबरोबर संपला, पण आबांचं तसं होणार नव्हतं. पूर्वरंग सरला, कथा सुरू झाली. आता एक महारास त्या मंदिराच्या आवारात सुरू झाली. उद्धवाला गोपींनी सांगितलं, सगुण रूप नयनी नयनी अजी दावा, मग तुम्ही वेदांत गावा, दामोदर तो दर दावावा, मग तुम्ही वेदांता गावा, भक्ती विण ज्ञान निष्फळ मानावा, मग तुम्ही वेदांत गावा.
आपल्या वडिलांचं तात्यांचं हे पद रघुनाथ गाळतो की काय म्हणून आबा जरा साशंक होते. हे पद आबा तात्यांसारखं मुलतानीत घ्यायचं. रघुनाथनं ते मारव्यात घेतलं. सूर्य आभाळात रुतत चालला असता ही चाल आबांना फार गोड वाटली. रघुनाथ आणि नाना हेडाऊक यांचा स्वर, टाळ, पेटी, पदाचे शब्द, त्यांचा अर्थ आणि माणसांनी फुललेलं गोपालकृष्णांचं हे मंदिर सारं एकजीव झालं होतं. एका महारासेत बुडलं होतं. आबांना मात्र आता आत बसवेना. ते त्यातून निसटले, मंदिराबाहेर आले. सावल्या सरल्या होत्या. संध्याकाळ पसरायला लागली होती. झाडांचे आकार बदलायला लागले होते आणि गोपालकृष्णासारख्याच सावळ्या उजेडात नदीचं पात्र आबांना स्पष्ट दिसलं. पैल तीरासह मंदिरात रघुनाथाचा मारव्यातला षड्ज सुरेल, स्थिर आणि खडा लागला होता.